हे पहा, आज या ठिकाणी विठ्ठलदेवी मातेचा जन्मोत्सव, वार्षिक उत्सव आणि प्रभू श्रीरामांची रामनवमी जन्मोत्सव, त्या निमित्तानं आज या ठिकाणी राजा शिवछत्रपती प्रासादिक नाट्यरूपी वारुळवचन मंडळ, मौजे काजळी विभाग, कोयनानगर आणि वाल्मिकी स्वामी बालमित्र मंडळ, नाट्यरूपी प्रासादिक वारुळवचन मंडळ, मौजे पानेरी या दोन वारुळवचनांचा सामना या ग्रामस्थांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः आमच्या मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांचं आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आमच्या संस्थेतील एक तरुण तडफदार कलाकार सीताराम बंडू जोरे यांचं गेल्या 2 महिन्यापूर्वी अपघाताच्या आजारानं निधन झालं. तेव्हा त्यांच्या मृतात्म्यास आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आम्ही आमच्या पुढच्या कार्यक्रमास सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, बारी चालू होण्याच्या आधी बक्षीस आले मंडळी, बरं का? बारी ठासून आणि घासून आणि पुसून झाली पाहिजे. सगळं होणार. हॅलो, पांडू करांडे काहीर यांचं म्हणणं असं आहे, बारी ठासून आणि घासून झालं पाहिजे. 101 रुपये पारितोषिक दिले मंडळ, त्यांचा अत्यंत आभार आहे. महाराज ठासून आणि घासून आणि गोळूनच होणार महाराज म्हणलं, कारण ही जागा बागोजी कालुशेर धोंडीबा धुळाचे अनुषे यांनी 35 वर्ष या ठिकाणी गाजवलेले आहे. आणि त्या आपल्या याच ठिकाणी आपल्या भारुडी बांधणार ते नसतापूर्वी त्यांच्या पाठीमागे आपण ती संस्था या काही ग्रामस्थ मंडळांनी आपल्याला बारी दिली, त्यांच्याबद्दल त्यांचं सदस्य ऋणी मंडळाच्या वतीनं आम्ही त्याचं अभिनंदन करावं एवढं कमी आहे महाराज. हा बोला. संगीत वारीपासून सुरुवात झाली नाही का? वारी सुरुवात झाली. शेर काय, पावशेर काय, सव्वाशेर काय, नाही का? पंचपदी लय मारे. बरं, हो हो. तर त्यांनी शेर म्हटलं तर आपण सव्वाशेर म्हणू, आपण काही कमी नाही. बरं का? नाही ना, असं काही करायचं नाही. बरं का? नाही का? भजनच करायचं. बरं, आज का शासनाचं भजन करायचं नाही, भजनच करायचं संतांचं. बरं बरं, भजन करू, भजन करू. पण मी काय म्हणतो माहितीये का, आज कशा निमित्त कार्यक्रम आहे? रामनवमी निमित्त. राम जन्म झाला आज, नाही का? बर बर. भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्मोत्सव, बरोबर. आणि या निमित्तानं या दोन्ही भजनांचा सामना आयोजित केलेत, नाही का? जागरणानिमित्त. बरोबर आहे, बरोबर. मग प्रभू रामाचंच नाव घेऊन कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. रामनवमी नाही का महाराज? हो, रामनवमी. हॅलो, औद राम तपोनादि गमना, औद राम तपोनादि गमना, औद राम तपोनादि गमना, आत्ममृगा कांचना, वैदई हरण जटैरुमरणा, सुग्रीव संभाषणम्. अरे अरे, वाली निर्दलां समुद्र तरणा, वाली निर्दला समुद्र तरणा, लंकापुरी दहनम, पश्चात रावण कुंभकर्णाननम, यताति रामायण. ब्रह्मानंदरं परं सुखदं, ब्रह्मानंदरं परं सुखदं, केवलं ज्ञानमूर्ति लक्षणम, विमलमचलम, सर्वांनी साक्षीभूतम, लक्षणम. शरण 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 हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुझा काय त्या भक्तीच्या वाटा मग दावाव्या सुमता. शूर आणि धीर
मांडले शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते मनुष्यवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वाक्तात्मज्वालरायुध्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री हरी महाराज हॅलो राम चालले चालले राम चालले लंकेशी चालले लंकेशी वशी मैया नायाची चालले लंकेशी राम चालले लंकेशी चालले लंकेशी सीता मायाची
काय आहे सतीश देसाई, हे बघा सतीश देसाई यांचं असं म्हणणं आहे कार्यक्रम जोरात झाला पाहिजे. संगीत बारी बसून जसा चाललाय तो खाली आला नाही पाहिजे, वरती गेला पाहिजे, तेच प्रयत्न चालू आहेत महाराज. हो महाराज येणार तसा वरतीच जाणार, खाली येणार नाही. आमचे परमित्र राजू शेला त्यांनी बघायला सांगितलंय सकाळी किरण उगवस पर्यंत कार्यक्रम होणार आहेत, नाही का? मग त्या पद्धतीनेच होतील, काय काळजी करू नका, शांततेने कार्य करा. हे म्हणले सूर्य उगवेपर्यंत कार्यक्रम होणार. हो पण मी म्हणतो मध्य दिवसापर्यंत कार्यक्रम होणार 12 वाजता. करू ना, त्याच्यासाठी महाराज बरोबर मंडळ आपला आभार आहे. 100 कोटी होता चोरात संदेश साळुंके यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे, तरी मंडळ त्यांच्या सत्तेशी आमचे शिवाजी महाराज हे पहा महाराज, त्याचप्रमाणे शिवाजी शिंदे यांच्याकडून 101 रुपये आलाय. आता जे भारूड झालं त्याच्यापेक्षा आणखी चांगली भारूड झाली पाहिजे. आमचे शिवाजी महाराज जोहरे यांनी ढोलकीपट्टू आपले बंदमास्तर त्यांच्याकडे 100 रुपये दिलेत, मंडळ आभार आहे. हो महाराज, ढोलकीपट्टू म्हणू नका, फॉरेन रिटर्न ढोलकीपट्टू असं. हो लक्ष्मण देव अनुषा वाल्मिक यांच्याकडून या आताच्या बारोड्याला 51 रुपयाचं पारितोषिक आलं, तरी त्यांच्या पाणेरी यांच्याकडून 101 रुपये आलाय, मंडळ आभारी आहे. तुम्ही कायच बोल तर ऐका की आमचं पण आता तुम्हाला पैसे मिळायला लागले तुम्ही आपलं ठोकीत राहा महाराज. अहो तुम्ही कायच बोलत नाही, नुसते दाढे वाढून चाललाय कुठं? अरे हो महाराज, इकडे बघा बरं का, दाढ्या वाढवून आम्हाला जायचं हिमालयात तपश्चर्या करायला. तुमचं काय म्हणणं आहे? हो बाबा जाऊ, आमचं काय महाराज, अहो तुम्ही हे म्हणताय बरं का, आता दक्षिण महाराजांनी पण दाढी वाढवली आहे की, मग आम्ही त्यांना म्हणावं का तिकडे हिमालयात जावं म्हणून? जावा की काय नाही, पण जरा बोलताना व्यवस्थित बोला. आमच्या बरोबर कीर्तनकार असतात बरं का, दाढ्या बिड्या वाढवणं बोकडा तुमच्या बरोबर कीर्तनकार असतात का, वारकरी असतात का, बाईकरी असतात? कीर्तनकार दाड्या नाही ठेवत, चट्टा ठेवतात चट्टा. असं आहे का? पण ठेव बघू कुठे असतो त्यांना दाडे करा. बर चला, हॅलो पुढे चला महाराज. गण हा गण आला पाहिजे. बरं का महाराज, बरेच वर्ष गण ऐकतोय बरं का महाराज. हा बोला, वरती गण ऐकतोय महाराज. दुसरा पाठ केला नसेल बघूया, ऐकूया. नमन करू गणानाथा, ऐकलं होतं तुमचं, आज तुमचं ऐकायचं आहे. बोला. नमन तुला रे गणानाथा. काय महाराज? हो बरोबर, नमन तुला रे रे. नाही कुठला वर्ग झाला आपण महाराज? कशासाठी उभा, कुणाचा? तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा बरं का, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते म्हणा, नंतर बोला. महाराज काही म्हणायचं नाही, कारण सामने जे मंडळ आहे ते आपले ज्ञानी मंडळ आहे, पण महाराज- संप्रदायाच्या मार्गात चालणारी मंडळ आहे, दोन्ही टाइम हरिपाठ म्हणणारी मंडळ आहे, म्हणून तुम्हाला आठवण करून दिली. बर पण आम्हाला जमतं तसं आम्ही म्हणणार, तुम्हाला जमतं तसं तुम्ही म्हणा. बरं. प्रथम नमन करू गणानाथा, प्रथम नमन करू गणानाथा, प्रथम नमन करू गणानाथा, उमाशंकराची सुद्धा चरणावर ठेवून महातानाथा साष्टांग दंडवत नमन तुला रे गणानाथा. महाराज तुला तुलाच बघून नाही म्हणायचं का? तुला रे बरं. नमन करू गणानाथा. करू म्हणूया. रात्र म्हणलो आपली जाईल नाही, गडबड नको. बर
दुसरी वंदू शारदा शारदा दुसरी वंदू शारदा दुसरी वंदू शारदा चतुर्नयनाची आत्मजा वाघ सिद्धी पावे जे जाणता या ओधाल मन दंडवत नमन करू गण मन दंडवत नमन करू आता वंदू साधू सज्जन श्रोते जणांता या माझ्या दंडवत तुला श्रोते देखांता या माझ्या नमन दंडवत नमन आयुष्य नमन करून सकाळ म्हणून आपुल्या बाळाने चालवी सकळ नामा म्हणे नमन करू महाराज झालं का आपण दुसऱ्याची चूक काढायची ना तर आपण चुकायचं नाही. हॅलो अहो महाराज ऐकून घ्या आम्ही तुमच्या सामने लहान मुलं आहोत परंतु महाराज गुरु आणि शिष्यामध्ये फरक आहे. असं आहे का? कारण सामने जे मंडळ आहे ना ते आमच्या गुरु मधून नाही आमच्या गुरु आहेत आमच्या गुरु आहेत नंतर त्यांचा नंबर आहे या तालुक्यामध्ये. बरं असू द्या म्हणून आम्ही अपेक्षा केली कारण आमच्या गुरुपाशी शिकणारा मंडळ एवढी फाईल जाणार नाही म्हणून सगळ्या तालुका गोळा करून आणलाय का? आज ते आणणार. त्याचं कसं आहे माहितीये का महाराज
नंतर बोलू बरोबर सांगतो ना. बोलू द्या. कसं आहे माहितीये का महाराज? कसं आहे, आपलं जर तोंड गोड असेल ना तर सगळी दुनिया गोड आहे. हो, ज्ञानोबरायानं वर्णन केलंय, मी नाही करत बरं का. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जैसे साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणि ज्याच्या मुखद्वारातून अमृत वाहत ना त्याच्याजवळ सगळी माणसं येतात. कुत्रं चावल्यासारखं करतो ते जवळ कोण येत नाही. म्हणून जर जमवायचं असेल ना तर कुत्र्या चावल्यासारखं करायचं नाही. काही महाराज गोड बोलावं लागतं, गोड. अजून कितीही जमा करू द्या महाराज. हो, तुम्हाला एका सांगतो, ज्या वेळेला दोन्ही बोलणं सांगितलं होतं, सामने 308 असली तरी पाण्याच्या 8 उभ्या आहेत. पत्र धान्याला वैकुंडीला पत्र चिरंजीव जीवाजपंत ठाणेदार वास्तव्य दिरपूर यांची आत्माराम पंत यांचा आशीर्वाद. शबास. पत्र लिहिण्याचे कारण, तुम्हाच देहेगावची सदन 100 वर्षाची देवण पाठवली. कलम तपशील गावची आबादी करावी, काम क्रोध रहित यांची ऐकू नये. अशा माणसाची संगत धरू नये. सदा स्वधर्मी वागणूक ठेवणे. वा. शांती दया क्षमा असू देणे. ज्ञान वैराग्य भजन पूजन आदर ठेवणे. ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले, ते तुम्ही विसरून सदीरच्या कर्मास न अनुसरून वाईट वागण्याचा रस्ता काढाल तर परिणाम बाधक होईल. सावध राहणे. एका जनार्दनी शरणे आशीर्वाद. महाराज, पत्ता वगैरे काय टाकायचा का? पत्ता महाराज असा आहे, पत्ता म्हणलं बघा. कारण पत्ता टाकण्याचं कारण नाही, कारण ह्या ठिकाणी आम्ही पत्ता बघितलं, पाहिलं, परंतु पत्ता कुणाचा आहे आणि कुणावर टाकायचा हे पात्र आमच्या कधी आम्हाला सांगितलं नाही, टाकला पण नाही. म्हणलं गरज काय भाषा, काही गरज नाही. म्हणलं ठीक आहे, चला पुढं. महाराज, पत्ता टाकायचा पण पुढच्या महाराजांना समजावून सांगितल्यानंतर टाकायचा. का बरं? हो हो, बरोबर. त्यांनी जर पटवून दिलं ना की हा पत्ता टाकायचा, त्यावेळेला आपण अवश्य टाकू. ठीक आहे, ठीक आहे. टाळकरी, हॅलो, भात संपला का तुमचा लगेच? आवाज जोहर माय बाप जोहार, जोहर माय लय वरडू नका. ज्वार म्हणायचं असेल ना तर संतांना लिहिलेलाच म्हणा, ना तर मगाशी आलं होतं संगतीला न्हावी आहे. संगतीला कुठल्या संतांना लिहिलं मला आजपर्यंत गावलं नाही बरं का. बर 25 वर्ष पुस्तक वाचतोय, पण हे त्यांचा अभंग मला अजून सापडला नाही. बर बर सापडेल. संगतीला न्हावी आहे नाही का, ते काय माहिती आहे का, एकटाच न्हावी म्हणतो, दुसरा कुणीच त्याच्या संगतीला नाही, त्यामुळे इतक्या वर्ष एकटा. हॅलो, अहो निघालो पंढरपूरला, संगतीला नावे आहे म्हणजे पाहिजे की हो. एखादा नावी बरोबर नको का असला पाहिजे, नाही तर दाड्या कोण करणार. करू की नंतर आपण आता आणू नावी
की जे माय बाप जोहार पाटील कसं कसं आणि कुणाऱ्या गावीचा माळी कुणाऱ्या गावीचा निदर्शन नगरच्या ब्रह्म्याने रचिला नगरच्या ब्रह्म्याने रचिला आता घर बांधून दिलं त्यानं काम सांगितलं ना तेच करतो की जी माय बाप जुहार पाटील काय बघताय खाली वरण करतोय झार बघताय खाली हा पुढं सहा चाकर ठेविला कसं सहा चाकर ठेविला मी सहाचा कर ठेविले मी सहा चाकर ठेविले हा. त्या माझ्या मनावरत वाहिलं ते माझ्या बळावरत वाहिलं ना अन्याय नसता की जी माय बाप धार पाटील कसं पाटील मागा कुठे आलो की पुढं काही बघताय माग मोहरम करतो बघताय माग गडबड करू नका तुमच्यामुळे खालची मंडळ चुकते जरा शांतते घ्या चरण घ्या तुम्ही अवघ्या संत सजन तुम्ही अवघे संत सज्जन अवघ्या संत सजन रूपी मिळाला पूर्ण म्हणजे संत जन परिपूर्ण मिळाले नाही का तुम्ही अवघ्या संत सजन रूपी मिळाला परिपूर्ण आनंद मनोरंजन आणि भक्त म्हणून की जी माय बाप जोहार झोर बाय बापू झोर झोर बाय मी कलियुगीच्या ठाई मी वसा सर्वांच्या हृदयी काम क्रोधाच्या ठाईने माझं माझं पत्रिकेची माय बाप जोहार माय बाप खालीवर झालं बरं काय काय काढवाय खालीवर झालं होऊ दे म्हणा खालीवर झालं का हो दे करताय कशाला एवढं म्हणा तुम्ही तुम्ही अवघे एकत्र झाला बर तुझ्या घर मोडण्याचा मनसोबा केला काय म्हटलं तुम्ही अवघे एकत्र झाला महाराज हो इकडे ऐका जरा हा, तुम्ही अवघे एकत्र झाला म्हणजे सगळा तालुका जमून आलाय का येऊ द्या
कोण कोण एकत्र झाला भरपूर जण आहेत. असू द्या चला पुढं थांबा तुम्ही अवघे सगळे एकत्र झाला पण बेडकासारखं फुगू नका बरं का असं पण आहे का चला पुढं तुझ्या अंगी एकत्र झाला माझ्या घर मोडण्याचा मनसुबा केला जर या आगत असेल माझ्या त्या धन्याला तरच मजला ठेवील की जी माई बाप ज्वार बोला बोला लय गडबड करताय राव मला वाटतं तुम्ही लय दिवसांना आला म्हणून तुम्हाला वाटतंय काय खाऊ आणि काय नको नाही का हा गोंगाडी गोंगाडी पाठी वरण करतोय झार गोंगाडी पाठी वरण करतोय एका जनार्दनी म्हणे देवा एका जनार्दनी मन देवा एका जनार्दनी मन देवा झालं पुढं एका जनार्दनी म्हणे देवा ऐश्वर्याचा संग नसावा काय चाललंय काय तुमचं एका जनार्दनी मन देवा ऐशियाचा संग नसावा नाही नका करू महाराज हा बोला कशाचा संग नसावा नेमका बघा. अहो माणसं जवळ यायला लागली म्हणजे का लाथाडून मागे घालवतो का आपण नाही नाही महाराज पण काही जणांना खोड असते हा. मग तसल्यांचा संघ नको का कसल्याच्या संघानं नाही अजिबात करत चला पुढं. ऐशियाचा संघ नसावा ऐशियाचा माझा संघ नसावा जन्म मरणाचा ठेवण तोडून टाका की जी माय बाप पाटील सांगतो थांबा पाटीलला जरा तरी थोडी आपण काहीतरी म्हणतात तशी स्फूर्ती आली पाहिजे का नको हा, बरोबर. सगळे जर म्हणलं इकडे जावा तिकडे जावा वर बघताय खाली बघताय बरोबर तसं नको शेवटला थोडा प्रणाम करायलाच पाहिजे ना हा. पाटील बसा की गाडी वरण करतोय द्वारा करतो बस नाही एक पण म्हणा की तुम्ही घ्या की बर महाराज घेऊया नान लोक करायचे सांगा करायचे आम्ही सदैव सुरके आम्ही सदैव सुरके सदैव सुरके आम्ही सदैव सुरके जवळ येता स्वर ढाके जाऊ पुढील या भुक्याने कुत्रे घर राखत नाम करा रे ऐशी सांगा
अरे नानू करायची सांगा अक्षय साचार सायासाने केलं घर अक्षय सायासाने गेले घर अक्षय साचार सायासाने केलं घर यंदाशी हार दुधा फार नसाती नानू का करायची सांगा दान कर घरोघरी दान करो घरोघरी दान कर घरोघरी भिकेवर पोट भरी काय म्हणताय? बरोबर आहे ना बरोबर आहे शाबास अरे जतना ती करी कोण गुर्र वासरे नानू करायची सांगा हा तुका म्हणे देवा मन देवा तुका मन देवा म्हणे देवा तुका म्हणे देवा ऐशियाचा विसवा जन्म नाही ऐशियाचा जवाना तोच करी आमच्या घराची राखण नानू करायची सांगा एक दोन तीन महाराज जय हरी जय हरी जय हरी लय झाली बारोडे या इकडे वेळ कमी आहे हो 1.5 तासाची बारी आहे बर फटाफट जे काय असेल ते विचारा अहो उद्या 12 वाजेपर्यंत भजन करायचं आपल्याला हा ते तर करू मग पण बारी तर झालं पाहिजे का नको वेळेत झालं पाहिजे महाराज या पुढे या महाराज रामनवमी आहे ना का हो जय हरी जय हरी जय हरी सामना आहे नाही का सामना आहे हा भजनाचा फक्त तमाशा करू नका भजनच करायचं घेऊ तमाशा करायचा नाही करू नका हा महाराज तुम्हाला काय म्हणायचं आहे बोला 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 एक मिनिट बरं का तुमचं नाव काय नवीन दिसताय तुम्ही रमेश जोरे नाही का आज रमेश जोऱ्याने धुंडी वचन नाहतोय महाराज मुलगी हा मी तीच ओळख करून देण्यासाठी म्हणतोय बर बर तुम्हाला काय विचारायचं आहे का विचारायचं जरूर विचारा बघू या पुढं लाजायचं नाही अजिबात मी तुमच्यापेक्षा लहान होतो बरं का तुम्हाला दाढी तरी आल्या मला विषया पण नव्हत्या बोला महाराज मला असं म्हणायचं आहे बोला बोला बोलत राहा तुम्ही बोलत राहा महाराज मला असं म्हणायचं आहे बोला काय म्हणायचं आहे तुम्हाला इथं कार्यक्रम करण्यासाठी काय या गावी आलोय बर बाहेर या गावामध्ये कार्यक्रम करण्यासाठी आलोय आपण बरोबर आहे कारण आपण योग्य रस्ता पकडला म्हणून तर काय गावात पोहोचलो आपण अगदी बरोबर आहे बरोबर ना हो तर दुसरा रस्ता पकडला तर दुसऱ्या गावी गेलो असतो माहिती आहे? बरोबर बरोबर म्हणजे मार्ग चुकलो असतो तर दुसऱ्या गावी दुसऱ्या गावी गेलो गेलो असतो योग्य मार्ग मिळाला म्हणून काहीर मध्ये पोहोचलो नाही का बरोबर. बरोबर आहे तसेच हा वाहनं असतात वाहनांनी जरी मार्ग बदलला तरी ते ऍक्सिडेंट होऊ शकतो वाहन म्हणजे गाड्या नाही का हा, वाहन. बर बर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे गाडी आपल्या पट्ट्यातून गेली दुसऱ्या तर पट्ट्यात गी- ऍक्सिडेंट होत नाही किंवा तिला फाईन बसत नाही गाडीवाल्यानं ड्रायव्हरनं जर पट्टा सोडला की त्याला फाईन बसतो नाही का फाईन बसतो दुर्घटना होते दुर्घटना होती बरोबर आहे हा बर आणखी काय म्हणायचं आहे तर मनुष्याला मार्ग असतात आणखीन वाहनांनाही मार्ग असतात बरोबर आहे नवीन आणखीन
आकाशामध्ये विमानाला पण मार्ग असतात महाराज. म्हणजे विमानाला सुद्धा वरून उडताना मार्ग असतात. बरोबर. कारण समोरनं जर विमान आलं हा. आणि इकडून एक विमान गेलं तर दोनाची टक्कर होणार नाही का? दुर्घटना होऊ म्हणून शकते. दोघांचे वेगळे वेगळे मार्ग असतात. बरोबर. बरोबर ना? तसंच मला एक शंका अशी विचारायची आहे. तुम्हाला काय विचारायचं आहे? मला अशी शंका एक विचारायची आहे की आभाळामध्ये हा आकाशामध्ये हा. आकाशामध्ये पक्ष्यांनाही मार्ग आहेत महाराज. म्हणजे पक्ष्यांना सुद्धा मार्ग आहेत. बरोबर. हा पक्ष्यांनाही मार्ग आहेत. तर माझी अशी शंका आहे हा, ते आभाळामध्ये पक्ष्यांचे मार्ग आहेत हा. ते मार्ग किती हा. आणि त्या कोणत्या मार्गातून कोणता पक्षी जातो हे एवढं सांगायचं माझ्याकडे. एवढंच ना? सांगू सांगू नक्की सांगू. अहो महाराज फार पक्ष्यांचे मार्ग किती आणि कोणत्या मार्गाने कोणता कोणता पक्षी जातो त्याची बरोबर. नावं. एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे ना? सांगू ना, ते काय सोपं आहे हो. ठीक सांगू. आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे का? होय महाराज. म्हणा म्हणा चला. रामनवमी आहे बरं का? रामनवमी आहे रामनवमी. हा. म्हणूनच म्हणलं प्रभू रामाची आठवण तर झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. तेव्हा आम्हाला असं म्हणायचं आहे महाराज, तुम्हाला काय म्हणायचं आहे? रामनवमी आहे, बरोबर आहे. रामाचा जन्म झालेला आहे. बरोबर आहे. आणि आयुष्यात रामाच्या एवढा कट्टर असा युद्धाचा सर्व भाग होऊन क्षण गेला. म्हणजे प्रभू रामचंद्रानं जन्माला आल्यापासून निजधामाला जाण्यापर्यंत बरीचशी युद्ध केली. युद्ध केली बरी. कारण रामासारखा धनुर्धर या पृथ्वी तलावर नव्हताच कोणी. कोणीच नव्हता म्हणून. बरोबर ना? म्हणून त्यानं एक पत्नी, एक वचने आणि एक बाणी असे राम होत. हो बरोबर आहे. मग मला असं म्हणायचं आहे महाराज, तुम्हाला काय म्हणायचं आहे? जे रामांच्या हा भात्यामध्ये जे बाण होते हा ते बाण जसं मनुष्यामध्ये जसं 3 लिंग आहेत महाराज, म्हणजे स्त्रीलिंगी, हा स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. बरोबर आहे. हा? हा मग त्याचप्रमाणे त्या बाणामध्ये पण 3 लिंग आहेत महाराज, बरोबर आहे. असणार. पुल्लिंग, नपुंसकलिंग आणि स्त्रीलिंग. बरोबर. हा? हा मग त्या बाणाचा मी तुम्हाला 3 लिंग सांगून दिलेत, हा. परंतु त्या बाणांच्या जाती किती, हा बरं का? हा मुद्दा पहिला, बाणांच्या जाती किती. किती? हा. दुसरा मुद्दा असा आहे महाराज, हा सामनेसून एखादा आपल्यावरती बरोबर आहे. एखादा संकट येत आहे किंवा एखादा शत्रू चालू करू शत्रू नका. चालून येतोय, हा. एकदम घोड्यावर एकदम वेगाने येतोय, बरोबर आहे. मग अचूक बाण मारून हा. त्या घोड्याची लगाम तोडायची. हा तो बाण कोणता आणि त्या बाणाचं नाव काय. बरोबर आहे. हा सांगू. मुद्दा तिसरा, हा त्याचप्रमाणे आहे महाराज, हा अतिशत्रू एकदा आपल्यावरती संकट आलाय, बरोबर आहे. परंतु आपण अचूक हितून हा अचूक त्याच्या काळजाचा देठाच तुटला पाहिजे. हा आज तो बाण मारायचा, तो बाण कोणता आणि त्या बाणाचं नाव काय महाराज सांगायचं आहे. असं पण आहे का? असं पण आहे महाराज. झाली का शंका? हो चालेल. का अजून एखादा मुद्दा राहिलाय? नाही 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 ना? हो. बर महाराज तुम्हाला काय म्हणायचं आहे का? बोला की तुम्हीच बोला. अहो मी कशाला, तर मी नेहमीच विचारतो, तुम्हीच विचारा ना. महाराज जरा एक टाइम घेतो. हा हा शिवाजी शिंदे फायर यांच्याकडून या बारीला 101 रुपये पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, बारी ठासून घासून आणि गोळूनच झाली पाहिजे. तशीच होणार महाराज म्हणलं. बर बर होणार होणार. महाराज तुम्हाला काय म्हणायचं आहे का? बोला की तुम्हीच. महाराज मला असं म्हणायचं आहे, हा आता तुम्ही जरा माग माग सरताय. नाही नाही ना? विचारू का मग? बर ठीक आहे, विचारा. ठीक आहे. बघा हा आता म्हणजे रामायणात तुम्ही चाललाय म्हणल्यावर काय इकडे तिकडे हलताची ना झाले. नाही चालेल की इकडे तिकडची विचारली ती काय हरकत नाही. बरं ठीक आहे. आज बघा उत्सव पण समजा देवीचा उत्सव आहे, म्हणजे मंदिर बरोबर. आहे. देवी आहे म्हणताना मंदिर आहे, मंदिर आहे. बरं का? बरोबर आहे. ते पहिलं बांधलं जातं, परत जीर्णोद्धार केला जातो. हा अशाच पद्धतीने एक माझी शंका आहे महाराज. कशी आहे ती सांगा जरा बघू. राम आणि रावणाचं युद्ध झालं, त्रेतायुगामध्ये. बरोबर का? बरोबर. द्वापार युगामध्ये कृष्णाचं कौरव पांडवांचं कृष्णाचा अवतार झाला. झालं, बरोबर का? बरोबर. तर त्या युद्धा अगोदर हा म्हणजे त्रेतायुगात, बरं का, त्रेतायुगामध्ये राम रावणाच्या युद्धा अगोदर एक मंदिर बांधलं गेलं. म्हणजे राम रावणाच्या युद्धाच्या अगोदर देखील एक मंदिर बांधलं गेलं. म्हणजे सुरुवात केली होती, म्हणजे पायाभरणी केली असं म्हणायचं. पायाभरणी केली. हा आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार हा द्वापार युगात झाला. म्हणजे पायाभरणी त्रेतायुगात केली केली आणि जीर्णोद्धार म्हणजे कळस द्वापार युगात लागला. झाला. म्हणजे एवढा दिवस कालावधी, एवढा कालावधी तो मंदिर पूर्ण होण्यासाठी लागला. आणि ते मंदिर आज हा कलियुगात कुठं आहे? म्हणजे ते मंदिर कोणत्या देवाचं हा ते अजून मुद्दा आहेत की. आहेत का? मग कलियुगात आज कुठं आहे? ते मंदिर कलियुगात कोणत्या ठिकाणी आहे? हा. हा मुद्दा क्रमांक 1 झाला. हा मुद्दा क्रमांक 2, बर
द्वापार युगामध्ये ते मंदिर बांधलं कुणी म्हणजे सुरुवात केली कुणी त्रेतायुगामध्ये सुरुवात केली कुणी हा त्रेतायुगामध्ये त्रेतायुगामध्ये सुरुवात केली कुणी? कुणी द्वापार युगामध्ये कळस लावला कुणी बरोबर आहे म्हणजे दोन व्यक्ती असल्या पाहिजेत बरोबर हा आणि कलियुगामध्ये हा बरं का त्या मंदिराचा शोध लावला कुणी म्हणजे कलियुगात त्या मंदिराला शोध लावला कुणी लावला कुणी झालं का मुद्द झालं एवढंच आहे मग एवढं सांगू हे सोपं आहे पण त्यांची नावं पाहिजे तर बरं का सांगणार की मोबाईल मध्ये तुम्ही जरी फोटो कोण आणला तरी आपल्याला मान्य होणार हो तुम्ही सगळा तालुकात जमून आणलाय आम्ही थोडी जण आहे पण आम्ही सांगणार तालुका जरी जमून आणला हा तरी ज्यांना त्यांना जेवढं शास्त्र आहे तेवढंच आपल्याला आहे. काही कमी जास्त कुणाला काय शास्त्रामध्ये काय कमी जास्त नसतं आलं का लक्षात त्यांना पण 18 पुराण आपल्याला पण मी 18 सांगितलं होतं एकदा, शास्त्र म्हणजे चांदणे आहेत मोजता येणार नाही बरोबर ठीक आहे. चला सांगू चला, विठ्ठल. हा
हॅलो हा नमस्कार रसिजन हो. सर्वप्रथम तो विघ्नहर्ता बाप्पा याला वंदन करून तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. चला मंडळी, जर का आमचं नृत्य तुम्हाला आवडलं असेल तर जरा सगळेजण कडकडून जागे व्हा आणि जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हा सर्व रसिक लोकांची अशीच साथ शेवटपर्यंत आम्हाला मिळावी एवढीच विनंती करतो आणि आजच्या सोहळ्याला सुरुवात करू. रसिक हो, असं म्हटलं जातं कोणतंही कार्य जर का सिद्धीवयास न्यावयाचं असेल, कोणतंही कार्य जर का पूर्णत्वाकडे न्यावयाचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला तो विघ्नहर्ता बाप्पा याचं स्तवन केल्याशिवाय, त्याची स्तुती केल्याशिवाय गत्यंतर उरत नाही बरं का. म्हणून तर रसिक हो, आजचा आपला सोहळा रंगमय, प्रेममय आणि खास करून भक्तिमय होण्यासाठी चला तर आपणही तो विघ्नहर्ता बाप्पा, आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा याचं स्तवन करू, त्याची स्तुती करू, त्याला वंदनीय होऊ आणि आजच्या सोहळ्याला सुरुवात करू, जेणेकरून तो बाप्पा आजचा सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पाडेल आणि आपल्या सर्वांना भरभरून आशीर्वाद देईल. तर सुरुवातीला पण गणपतीच्या पूजेला जाताना सखीची तयारी कुठपर्यंत आली एकदा तिला पटकन विचारून घेते. सखी काय ग? आता गणपतीच्या पूजेला जायचंय. हो, गणपतीच्या पूजेला जायचं आहे. अगं, मग गणपतीच्या पूजेसाठी काय घेतलंस? मी गणपतीच्या पूजेसाठी घेतला आहे पूजेचं ताट आणि नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक घेतलेत. अरे वा, म्हणजे गणपतीला प्रिय असे उकडीचे मोदक घेतलेस आणि निघाली पूजा. हो, निघाले. तुझी तयारी झाली हो, का? माझीही तयारी झाली. काय घेतलं आहेस गणपतीच्या पूजेसाठी? गणपतीच्या पूजेसाठी प्रथम तर मी पंचारतीचा ताट घेते आणि नैवेद्य म्हणून गरम गरम असा तुपातला शिरा घेते आणि मी निघाले पूजेला. निघाले. हो, जायचं तर मग. चला सुरुवातीला गण. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत. 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 गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत. नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत. आपल्या तुटीला जावी माती, आपल्या तुटीला जावी माती, आपल्या तुटीला जावी माती. नमिला गणपती माऊली शारदा, गणपती माऊली शारदा,
आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया पकडी रंगा तरी हाती पकडी रंगा तरी हाती पकडी रंगा तरी हाती नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आकाशशंकर यांच्याकडून या डान्सर जोडीसाठी 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. मंडळाचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद हॅलो हॅलो धन्यवाद रसिक प्रेक्षक हो. आताच आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये अभंगरूपी गण ऐकला. चला तर मग कलेच्या नियमाप्रमाणे गणानंतर येते ती सर्वांची लाडकी अशी गवळण. चला तर मग त्या श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करूया आणि कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया. ऐका हॅलो 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 बाजाराला विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी 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 बाजाराला विकण्या निघाले बाजाराला विकण्या निघाले दही दूध ताक आणि लोणी बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग. एक कान्हा ऐकतेस ना खरंच बाई माझ्या ग ऐक ना दुधात नाही पाणी बाई माझ्या ग 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 दुधात नाही पाणी गाई म्हशीच गोकुळच्या त्या गाई म्हशीच खान सगळं रानमाळाच खान सगळं रानमाळाच उगीच कशाला टाकून बघायचं
मागित कशाला टाकून बघायचं पैसा विन घेणं बाई ग पैसा विन घेणं बाय माझ्या ग सुधात नाही पाणी 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 बाय माझ्या ग सुधात नाही पाणी. धन्यवाद. वेळेअभावी थोडीशी जवळून घेतली. काय धन्यवाद. हरकत नाही. हे पा रामचंद्र राम राम मंडळी. राम राम. भीमसेन राजा या जोरता याच नावाने या घ्याला ओळखलं जातं. परंतु जोडीदार, हा बोल जोडीदार. अरे वेळ फार कमी आहे. हो लय फार कमी आहे आपल्याकडं. उरकत घे, तुला काही येत नाही. नाही नाही उरक तर घेतलंच पाहिजे. घे, तुला काही येत नाही नाही तू घे. हॅलो हॅलो. राजाचं नाव तर सांगितलंय आपण. हो सांगितलं. ज्या फुलाला सुगंध नाही, ज्या फुलाला सुगंध नाही ते फुल काही कामाचे. आणि ज्या तळ्यात पाणी नाही गोवा ते तळे काही कामाचे. अरे वा. अरे दुधात दूध गाईचे आणि जगात प्रेम जन्म देते त्या आईचे. शाबास, शाबास. जोडीदार, हा मला पण काय येतं का बघतो. हा म्हण बघू का. हा बघ बघ. हॅलो ते काहीतरी मनाच्या आईत होतं. मी काय येतं का बघतो मला त्याच्यातलं. अरे बघ. बघू का. हा बघ. आय आता तू पोरा लहान नाही रे. काय म्हणतोस रे. हे पोरा. हा अरे आता तू पोरा लहान नाही रे. अरे मुतून गोदड्या भिजवताना. अरे वा वा. अरे वा. बोला बोला ऐकतोय. अरे बऱ्याच वेळा पाहिलाय मी. काय पाहिलंय. अरे आई तुझी तुला निजवताना. बऱ्याच वेळा पाहिलाय मी. आई तुझी तुला निजवताना. बऱ्याच वेळा पाहिलं मी ऐकून तुला निजवताना. बऱ्याच वेळा पाहिलं मी ऐकून तुला निजवताना. शेरे येतात बरं का मला पण. थोडं थोडं येतात. बर बर जुडीदार. हा बोल. वेळ आपल्याकडे कमी आहे तरी पण लय कमी आहे. बघू पुढच्या बारीत. चुटका मारतोय. फुटका मार. आता आपण पोळ शेतकरी आहे बरं का. हो दोन बैल शेतकऱ्याला लागतात जावताला. अहो 2 बैलाची शेती होईल का. त्याच्यात एक खोंड घेतो आपण. हो हौसाने घेतो पाळायला. बर पण मस्ती करायला लागला तर त्याला काय करतो आपण. बडवतो. व्यसन ठोकतो. अहो या पैसा व्यसन घालून टाकतो बघतो पुढच्या बारीत मग. घाला घाला चालू का? हा घाल. आज मेल्यानं जर तुझी ही नाही बरी. अरे ओळख मा तुला माझी अजून नाही खरी. अरे गर्वाभिमानाची भाषा करू नको बुवा. अरे नाखाव तुझा राग भारी. आणि व्यसन घालून नाकात दुनिया दावीन सारी. आय बुवा येऊ नको रागात. काय म्हणतोय. अरे वा. अरे जरा ऐकून घे शांत. शांतच आहे. बुवा येऊ नको रागात. जरा ऐकून घे शांत. काय करेल बुवा. अरे तुझ्या नाकाच्या भोकात व्यसन घालीन डोकात. 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 तुझ्या नाकाच्या भोकात
आला या जोरात फुकट खाऊन भात धन्य आला या जोरात काय म्हणतोय फुकटचा भात खाऊन जोरावी काय नाही बसणार जिरवल्याशिवाय सोडणार नाही हा फुकटचा खाऊन भात आला या जोरात तुझ्या नाकाच्या भोकात तुझ्या नाकाच्या भोकात तुझ्या नाकाच्या भोकात राजाच नावाने आढळायला ओळखलं जात परंतु असणार आमच्या पहारेकरी दरबारमध्ये गेले असतील आणि त्यांनी दरबारमध्ये काय जाऊन चालवलंय जाऊन पाहतो येतोच म्हटलं हे पहा दिलीप लांबोर यांच्याकडून या पात्रासाठी 100 रुपये पारितोषिक आले तरी म्हणण्यात त्यांच्या सत्याचे आभार आहे तुझ्या नाकाच्या भोकात व्यसन घाली न भोकात तुझ्या नाकाच्या काय चाललंय दरबारमध्ये याला लावत येईना आणि साधा पेंटेचा बकल याला लावत येईना साधा पेंटेचा बकल साधा पॅन्टेचा बकल बुवाची गेली अकल साधा पॅन्टेचा बकल बुवाची गेली अकल मला समजून कोरे साधा मला समजून कोरे साधा मला समजून कोरे साधा मला समजून कोरे साधा भूता केताची मुळी न बागा भूता केताची मुळी न बागा तुला साधन हे सरदादा तुला साधन हे सरदादा नको लागूस माझ्या नादा नको लागूस माझ्या नादा नको लागूस माझ्या नादा चंद्रमंद्रचा पुनिया चंद्रमंद्रचा पुनिया चरित्र तुझी नक्कल चंद्रमंद्रचा पुनिया चरित्र तुझी नक्कल काय करतोय काय काय साधूची नक्कल करतोय आता आयला करी साधूची नक्कल बुवाची गेली अक्कल बोला महाराज अरे काय चालवलं आहे दरबारमध्ये काय नाही महाराज कार्यक्रम छान चाललाय जोडीदाराची मनोरंजन करत होतो अरे काय नकल काय अक्कल भरवसच काय मगाची पासून चाललेलं आहे आपला हो चाललंय महाराज बबन झोरे यांच्याकडून धोरपळांसाठी बरं का हा त्यांचं म्हणणं असं आहे बारीक सारीक व्यसन घालू नका बरं का नाही नाही हालत नाही मनकटासारखी व्यसन घाला हो हो चांगलं नाकाचं भाग मोठं आता घालून टाइम चाला. काय पुढच्या 100 रुपये आले, बरं का हो हो त्याचप्रमाणे मोरेवर हे मुंबई यांच्याकडून म्हणण्यात फक्त व्यसन घालून चालणार नाही बैल ऐकत नाही बरं का फांडा इकडे मागा पुढच्या कच्चा माणसाला काय राहिलाय करायचं ते. पाठीमागा कच्चा राहिलाय त्याला आता पक्का करून टाका हो बरं हो करू 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 बोला महाराज बोला अरे आम्हाला ओळखले का ओळखलंय ना आम्ही कोण तुम्ही आमचे महाराज म्हणाला असं वाटतंय कपड्यावरून वाटतंय जास्त आवाज या राजा पुढे चालत नाही लक्षात ठेव काय महाराजांचा थाट तो आपल्या महाराजांचा ताट हे घाप. महाराज याला बसायला चंदनाचा पाठ आणि बसायला चंदनाचा पाठ आणि पाणी पियाला पाणी मिळाला चिनी पॉट आपण हुशार आहे अरे हुशार हा दौरबा दौरबा कोणाचे तुमचे या बात साहित्य
चला बोला महाराज. बरोबर. बोला. अरे आपल्या राज्यामध्ये फार दुष्काळ पडलेला आहे. बर बर. तेव्हा पशु प्राणी मरायला लागलेले आहेत. बर महाराज. मानवजात धरणीला लागलेली आहे. बर बर. अरे या राज्याचा एक राजा म्हणून बोला महाराज. या राजाची फार मला काळजी वाटत आहे. वाटत आहे, मला पण वाटते. अरे का नाही वाटणार? हो तुमचं. या राजाचे आपण नोकर आहात. हो हो हो. काय काळजी तुम्हाला पण नसणार. आम्हाला पण असणार ना महाराज. हा? परंतु काय करावं हे आम्हाला सुचत नाही. हा दुष्काळ जाण्यासाठी काय करावं काय सुचत नाही. आणि काय करावं ही एकसारखं मला चिंतन लागलेलं आहे. सावधान विभीषण राजा सावधान. आकाशवाणी तुझ्या राज्यामध्ये जर दुष्काळ जावा असं वाटत असेल तर तुझ्या नगरीमध्ये असणारे महादेवाचे मंदिर आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या समोर असणारा नंदी त्याच्यावर 5 वर्षाच्या लहान बालकाचा रक्ताचा अभिषेक करावा लागेल. त्याच वेळी तुझ्या नगरीतला दुष्काळ नाहीसा होईल. सावधान विभीषण राजा सावधान. परमेश्वरा अरे काय हे माझ्या वाट्याला दिलं आहेस? आणि कुठून या 5 वर्षाचा बालक आणणार? दरबार. बोला महाराज. अरे आकाशवाणी झालेलं आहे ना. आकाशवाणीमधून आपल्याला सांगितलेलं होय आहे होय. या राज्याचा जर दुष्काळ हटवायचा असेल पशु प्राणी जर जगवायचे असेल होय महाराज. तर 5 वर्षाच्या बालकाला शोधून आणून आणला पाहिजे. नंदीवर त्याच्या हत्या करायच्या. होय महाराज. रक्ताचा त्याचा प्रभाव सडावायचा आहे. होय होय. तेव्हा या परमेश्वरा काय करावं कळत नाही. दरबार बोला महाराज. जावा आमच्या वीर पुत्र पराजित यांना आमंत्रित करा म्हणजे झालंच नाही. ठीक आहे. खरं खरं हाच पराजित या नावाने या देहाला ओळखला जात. तरी पण पिताश्रींना आज दरबारामध्ये एवढ्या तातडीनं कशासाठी बोलवलं आहे? जावं म्हणजे झालं. हे तो या 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 खरं खरं तुम्हाला दरबारमध्ये बोलवण्याचं कारण म्हणजे एकच. कोणतं कारण महाराज? सांगा पाहू. वीरपुत्रा आपल्या नगरीमध्ये राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळ पडलेला आहे. मानवजात मरत आहे. मानवजात मरत आहे. पशु प्राणी मरत आहे. पशु पक्षी मरत आहेत. जीव जंतू मरत आहेत. यासाठी काय करावं कळत नाही. म्हणजे हे काय करावं हे तुम्हाला सुचत नाहीये? होय वीरपुत्रा. बोला राजश्री. या दरबारमध्ये आल्यानंतर आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली आहे? आम्ही भगवंताच्या आराधना करत होतो. तुम्ही भगवंताची म्हणजे आराधना करत होता? होय. मग काय ऐकलं आहात तुम्ही? आणि त्या आकाशवाणीतून आम्हाला सांगण्यात आलं. काय सांगण्यात आलं आहे तुम्हाला? या राज्यामध्ये एखादं 5 वर्षाचं बालक या राज्यामध्ये एखादं 5 वर्षाचा बालक घेऊन यायचं आहे. आणि काय करायचं आहे? आणि महादेवाच्या पिंडीच्या समोर असणारा नंदी महादेवाच्या समोर असणाऱ्या नंदीवरती त्याचा बळी द्यायचा आहे. बळी द्यायचा आहे. एवढंच काम ना? होय. अहो महाराज साहेब असणाऱ्या ह्या प्रजासाठी असं बलिदान देणारा किती शूरवीर आहेत. आणि हा शूरवीरांचा देश आहे महाराज. बोला. हा शूरवीरांचा देश आहे. जर हा असणारा आपला राज्य दरबार आणि शंका जर असणारा जनजना जण उपाशी मरत असेल तर इथे एखादा तरी आपल्याला 5 वर्षाचा बालक सापडेल. चला तर म्हणजे जाऊन विनंती करा. परंतु यातून मार्ग काढा.
तुझं दाव जळ अरे असं कार्य गेल फणक तुला आता थांब जरा खाऊन खाऊन मात लगत कर राजा सर्जाची जोडी आली रे राजा सर्जाची जोडी आली राजा सर्जाची जोडी आली रे राजा सर्जाची जोडी आली राजा सर्जाची जोडी आली रे राजा सर्जाची जोडी आली राजा सर्जाची जोडी आली रे राजा सर्जाची जोडी आली दरबारात पोचली जोडी दरबारात पोचली जोडी दरबारात पोचली जोडी दरबारात पोचली जोडी दरबारात पोचली राजाला जवळ आवरून धरा बरं का आठवा राजा हो तुम्हाला का हसू येते पहिलं पाण्यावर घालून नाही आणि सकाळपासून पाण्यावर जीव त्यांचा घालावे असतो आणि मस्ती करतात आणलंस रे अरे खोंड कुठं आणलंस अरे सकाळपासून माझा पडला का त्यातनं नांगरून नांगरून बोकण बरं हा की एखादा अरे वळू टाकलं वळू टाकलं वळू टाकलं हो हो अरे वडला माझ्या बैलाला वडला तुझं डाव दोन्ही बैला थांबा जरा काम आणि क्रोध सगळं जपलं तुम्ही आता माझा सकाळचा नेहमी वैतोक दिला गेला तुम्हाला काय सांगायचं हे कारभारी सकाळपासून मायला आणि नाही तुकडा तुझा दावडा आणि वाटतंय धनी धनी तू आलीच ए गंगे हा बैला उभी करा सर्व उभी करा तिथे हो हो त्याला हे बैल उभी करा धनी जरा आता प्राण्यानं जरा साईडला ठेवा की जरा इकडं पुढं या गंगे आज पाणी आणलंय तुमच्यासाठी ह्याला थांब आता बांधल्या तर मी झाडाला हा लय मार खालाय त्याने आज सतुला सकाळपासून तर काय करू उपाशी झालं मिळलो मी पाणी नाही काय आणि तू काय आणलं का ना मला तुकडा हा मला समजते की हो तुम्हाला प्राण्यांचं किती आणि या पिंट्याला तू संघ फिरवते सकाळपासून अगं उपाशी दाना आपली हालत एकदा कोरडा दुष्काळ खायला मिळेना सकाळपासून नुसती कंदमुळं काढायला गेलो तर नुसत्या कवशी हाताला लागल्या अंगाची सगळ्या का आग झाली धनी, पेट पडला बाया त्या दुष्काळावरती नुसतं बाया वैताग आणलाय त्या दुष्काळानं मस्ती करू नका तू मला काय तुकडा बिकडा आणलायस का नाही अवधानी हा. तुम्हाला 4 घास मिळावा ह्याच्यासाठीच लगबगीनं आली आम्ही असं का? तुमचं हे बेन तुमच्या गटात आहे नुसतं बाया भंडवून सोडलंय मला हे तुमचं लेकरू गंगे तुला कसं कळत नाही आपलं एकुलते एक पाळ एक तर तू ऐकले नाहीस तेव्हा ते आमचं आता काय त्यांचं नाव घेऊन नंतर सांगतो तुला मी हे कोण अरे दादा नो बळीराजा हा खरोखरच तुम्ही कितीतरी मेहनत करून कष्ट करून पोट भरत आहात अहो आमचा व्यवसाय आहे तो आणि उन्हातानातून हे एवढं लहानसं बाळ घेऊन फिरत आहात तुम्ही हो. खरोखर धन्य आहात तुम्ही तेव्हा हे तुमचं असणारं लहान बाळ हा. तुम्ही किती दिवस उन्हातून घेऊन फिरणार आहात असं हा तेव्हा या लहान मुलाला
तुमच्या आमच्या स्वाधीन करा आणि तुम्ही सुखाने जगा, आम्ही त्यांचं संगोपन करू. ए बाबा तुझ्या तोंड माती पडली. हे ऐक. कळतं का? काय ऐक जरा. आणि माझ्या लेकरूला घेऊन जायचं बघ. हो मी काय म्हणतो आपण तुमच्या- ऐक की जरा ऐकतो कधी सांगून ऐकलेस का? बाया, माझ्या ऐक जरा. लेकरूला सोन्यासारखं खेळ. तो राजा काय म्हणतोय की पोरग 4 दिवस मला द्या, मी खाऊ पिऊ घालतोय आणि आपल्या हे बघ आता आपल्या इकडे तो राजा परत ऐकेल. आता आपल्या घरात खाया पियाला काय आहे का? नाही. तो बुवा बघतोय बघ तिकडून. बुवा नंतर सांगतो काय ते मी. हा तर आता आपल्या घरात काय खायला आहे का? नाही. हे जरा गडबड करू नका. आम्हाला 10 मिनिटं दिली होतं. तुमच्या पाया सबसेल पडतो. तुम्हाला नंतर 10 मिनिटं देतो बाहेर. फक्त जरा पात्र कट करू नका प्लीज. तर आपल्या घरात खायला काय आहे का? नाही. हा सानवी सचिन तांदळे यांच्याकडून या पात्रासाठी 100 रुपये आले तरी मंडळ त्यांचे शतश आभार आहे. हे बघ गंगे घरात काय खायला नाही. थांब बुवा तो राजा ऐकेल, तुला सांगतो कानात. तर 2-3 दिवस नेतोय ना पोराला, नेऊ दे आणि सांभाळीचा खाय प्या गेल तोपर्यंत आपण बघू शेतावली काम काय. अहो, तुम्हाला जेव्हा त्याला पाहायला यायचं असेल तेव्हा या. मी माझ्या दरबारामध्ये मुलबाळ नाही म्हणून तुम्ही त्याला त्याचे सांभाळा हे ऐक, करतो. तुला मुलगा नसेल मग काय ते आमचं आहे ते का तुझं आहे का? नाही. बाबा नाही पण हे बघ राजा हा. पोराला बघ आता इतर पाहिजे मला. बरं, गंगे, विचार. इतर पेंट्याला इतर बाबा त्याचं काय मत आहे ते. धनी हा पिंट्याचं काय पिंट्या होत म्हणाल, हा. पण तुम्ही पालक खायचा मी पालक खाय लक्षात घ्या तुम्ही. बरं आता हे असू दे, राजा पालक आहे ते म्हणतोय. आपलंच आहे सगळ्यांना माहिती आहे. मी पण काय त्याला- म्हणते हा, हे बघा तुमचं म्हणणं बी मला पटतंय. हा. मी काय म्हणते हा. 4 दिवस जाऊ द्या, पोटभर खाऊ द्या, हो. राजाचा राजमहल बी मी बघा. तेच म्हणतोय. पण 4 दिवसांबाई माझं लिकूर माझ्या पदरात आलेलं बरं आज आहे. हो की पण आपला दुसरा आहे का? हेच आहे जर त्या राजांसमोर त्याची एवढी इस्टेट पण आपण कधी घेऊ की हो. मग आणि 4 दिवस लोकरू चाललंय बरं, तुम्हाला बी बरं, तेवढंच पाहिजे. पिंट्याला विचार त्याचं काय म्हणणं आहे. ए बाबा आई जाऊ का? बरं आहे? किती गोड बोललं का? किती गोड बोललं माझं लेकरू का? गोडच बोलणार हो. बरं जा. गंगे जा, गंगे मी त्याला परमिशन देते हा, जा. आज जाऊ दे राजा हे बघ हा ठीक आहे ठीक आहे. 4 दिवस पोराला न्यायचं चांगलं सांभाळा हा. आणि काय प्या घाला आणि आमचं हाय असं आणून द्यायचं. हा ठीक आहे. हॅलो गंगे अगे ये गंगे बोला धनी. हे बघ हा. पिंट्याला आपण 4 दिवसासाठी राजांनी नेले. नेऊ दे ना. काय आता करायचं धनी? आता तू तयारच होता जायला. हो नेऊ दे. 4 दिवस म्हणलं खाऊ पिऊ घालतो आणि चांगलं सुधारून तुम्हाला आणून देतो. मग तोपर्यंत आपण बघा आपल्या शेतावर जरा फेरफटका मारून येऊ. नाही ते हा? मी म्हणलं शेलार पाटील आमचे जोडीदार बरं का, याने या पाखरासाठी 200 रुपये दिले आहेत, तरी त्यांचे आभार आहे. बरं गंगे आपण तोपर्यंत शेतावर जाऊन फेरफटका मारून येऊ. होय सगळं मान्य आहे धनी. हा. तुम्हाला माहित आहे बघा लेकरं बाळी घरामध्ये असली तरच बघा घराला घर पण आहे. किती बी तुम्ही काय बी म्हणा होय बरोबर. म्हणून तर म्हणले जाऊ द्या आता 4 दिवस गेले तर गेले. चांगलं चुंगलं खाईल जरा तेवढंच आपल्याला बी मनाला जरा बरं वाटल. आपण शेळी भाकरी खाल्ली खाऊ पण ती तरी आपल्या टारगा सुखाचा आनंदाचा खाईल. गंगे हा. अगं आपण शेतकरी माणसं हो. शेतावर रात्रंदिवस राबून पोटाच्या खळगे भरणारे आपण माणसं. चालेल ठीक आहे. आपल्या बाळाला 4 दिवस राजा घेऊन जात आहेत, घेऊन जाऊ दे. आपण जरा फेरफटका मारू. शेतावर काय कुंदमळ की शेंगा वगैरे निघाले असतील बघूया. हो, हो. हा चला धनी. चल ये माझ्यासोबत ये. बळी राजा खरोखर तुम्ही आला, परंतु माझ्या हातून राजे तुम्ही आमच्या बाळाला घेऊन गेला होता होय 4 दिवसापूर्वी नाही का गंगे? हा? महाराज हा हो महाराज. महाराज तुम्ही मात्र हा हॅलो हा महाराज तुम्ही आला सा होय. बरं झालं सा. बया लय दिवस झालं 4 दिवसाचं बया असं वाटत होतं 4 वर्ष झाल्यात का काय. 1 दिवस आपलं बाळ आपल्या सोडून कधी पाठवलं नाही, कुठेच ठेवलं नाही. हो, तेच आणि 4 दिवस झाले म्हणजे केवढे तरी आपल्या डोंगरावर झाले नाही का? होय.
राजे लय बरं वाटतंय बघा. आमच्या दरबार आमचे काम आहेत. कधी बाया माझ्या लेकरूला डोळे भरून बघते मला होय. असं झालं बाया. राजा माझं बाया लेकरू दाखवा बाया. हो बळीराजा, आमच्या हातून एक अपराध घडलेला आहे. तुमचा जो पुत्र आम्ही आणला होता तो या पूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला होता आणि त्या ठिकाणी अशी एक महाराजांनी आकाशवाणी ऐकली होती. त्या आकाशवाणी प्रमाणे आम्ही तो बळी दिलेला आहे. तो आमच्या हातून एक अन्याय झालेला आहे. राजे काय बोलत आहात तुम्ही? राजे तुम्ही एवढं मोठं हे पाप केलं राजे. राजे अरे तुला सांगितो, अरे तुला सांगितो. तुला सांगितो बाळाला त्याला देऊ नका की गे. आता कुणाला म्हणू की गे. आता मी काय करू? माझं लेकरू गेलं. माझं लेकरू गेलं. गंगे आता कशा रे तेच गे. अरे गंगे अरे माझ्या बाळाचा गेला गे. गंगे आता माझं लेकरू मला परत पाहिजे. कसं भेटणार माझं लेकरू? आता कुणाला गंगे तुला मी पहिले सांगितलं. अरे गंगे तुला मी पहिला सांगितलो एका ऑपरेशन करू नकस की ग. आता इकडे बघतो माझा आत्माराम महाराज कुठे मला दिसेना ते की गे. आणि त्यांनी काय मला सुचवलं ते नसते की गे. आता कुणाला मी वागू गे. तुला मी सांगितो असं ऐक. गे आता आले देवाजीच्या मना. आले देवाजीच्या मना. तेथे रे कोणाचे चालना. तेथे रे कोणाचे चालना. तेथे रे कोणाचे चालना. आले देवाजीच्या मना. आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालना. चंद्र राणी हरी राणी वाहे डोंबार घरी पाणी. वाहे डोंबार घरी पाणी. आले देवाजीच्या मना. आले देवाजीच्या मना. कोणाचे चालना. तेथे कोणाचे चालना. तेथे कोणाचे चालना. देवाजीच्या मना. आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालना. तेथे कोणाचे चालना. तेथे कोणाचे चालना. देवा देवा हन पाहू देवा गोटे तुला आता पाहू. पाहू देवा गोटे तुला आता पाहू. पाहू देवा गोटे तुला आता पाहू.
लेकराचा देवा मी म्हणत होते तुम्हाला येईना कणवा कशी रे देवा तुला येईना कणवा कशी रे देवा तुला येईना कणवा कशी रे देवा तुला अरे राजा काय केलं रे आमचं एकुलते एक बाळासारखा लेकरू नेलंच क्षमा करा हरी गंगेला रडू तुम्हाला म्हणत नको माझा लेकरू दुरावो मी आता काय करू मी आता काय करू त्याने माझा लेकरू पाहिजे मला ए राजा माझा लेकरू पाहिजे मला हे पहा सामनेवाल्या मंडळीनं या मुलाला जिवंत करायचं आहे ठीक आहे चला उठा ना. हा.